सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 3 जानेवारी 2026 पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल। आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात। कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे। साहित्य संमेलनाची शिक्षा छोट्या व्यावसायिकांना, शेतकऱ्यांना। लपवण्यात नाही, सुधारण्यात अर्थ। सातारा शहरात होत असलेल्या साहित्य संमेलनासाठी भूविकास बँक ते पवई नाका परिसरातील छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे। तसेच पहिल्या दिवशी सातारा बाजार समितीसमोर भरणारा शेतकरी बाजारही बंद केला गेला होता। जसे आपले शहर आहे, येथील व्यवस्था आहे, ती येणाऱ्या पाहुण्यांना बघण्यात काय अडचण आहे। आपण शहरात दररोज जे जगतो ते सत्य लपवण्यात नाही, ते सुधारण्यात अर्थ आहे। काळ्या रंगाच्या कपड्यांवर निर्बंध ते नेत्यांची बॅनरबाजी। मराठी साहित्य संमेलनात नेमकं चाललंय तरी काय? हे साहित्य संमेलन आहे का राजकीय संमेलन? नागरिकांचा सवाल। राजकीय परिस्थितीत अत्यंत सवंग असं प्रदर्शन साहित्य संमेलन दिसून येत आहे। राजकीय पक्षांनी याबाबत जराही कसूर तोडलेली नाही। ज्या साताऱ्यात हे संमेलन होते तिथल्या ज्येष्ठ साहित्यिकांना डावलल्याचा आरोपी सोशल मीडियावर होत आहे। काळे कपडे घातले म्हणून संमेलनात प्रवेश नाकारल्याने साहित्यिक प्रदीप कोकरे यांनी नोंदवला निषेध। मी मुंबई येथून सातारा येथे संमेलनासाठी आलो, मात्र मी काळ्या रंगाचे कपडे घातल्याने आणि उद्घाटन समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याने पोलिसांनी मला मुख्य प्रवेशद्वार अडवलं, असं वक्तव्य साहित्यिक प्रदीप कोकरे यांनी केले आहे। काळे कपडे घालणाऱ्यांनी किंवा काळ्या रंगाची इतकी भीती वाटते तर आयोजकांनी पत्रिका करताना ठळक अक्षर छापायचे होते, असा प्रतिप्रश्नही त्यांनी करत निषेध नोंदवला आहे। लोकसेवा आयोग वयोमर्यादा सवलतीबाबत आमदार शशिकांत शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या अराजपत्रित संयुक्त परीक्षा 2025 अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निश्चित करण्यात आलेल्या वयोमर्यादेमुळे अनेक पात्र उमेदवार अपात्र ठरत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। या गंभीर प्रश्नाची दखल घेत आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पर्धा परीक्षेतील अडचणींबाबत विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व थेट दाद मागितली। राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी उमेदवारांना 1 वर्षाची वय सवलत द्यावी, वय मर्यादा गणनेसाठी दिनांक 1 जानेवारी 2025 ग्राह्य करावी, अशी मागणी करण्यात आली आहे। जिल्हा वन अधिकारी अमोल सातपुते यांच्यावर चौकशी व अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कारवाईची मागणी। जिल्हा वन अधिकारी अमोल सातपुते यांच्या केलेल्या उर्मट व अपमानास्पद अवनतीबाबत त्यांच्या संपूर्ण कामकाजाची चौकशी करून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबन करावे, अशी मागणी किरण बगाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे। जावळी तालुक्यातील आसनी गावातील भोगोटा क्रमांक 2 मधील बेकायदेशीर खैर वृक्षतोड प्रकरणी तत्कालीन जिल्हा वनाधिकारी भारद्वाज यांनी कारवाई करून पंचनामा केला होता व तोडलेले खैर वृक्ष शासनाच्या कस्टडीमध्ये जमा करण्यात आले होते। मात्र त्यानंतर कोणत्या दिशेने हे खैर वृक्ष हलवण्यात आले, त्यामुळे कोणाचा सहभाग होता व यात आर्थिक व्यवहार झाला का, असा गंभीर प्रश्न तक्रारदारांनी उपस्थित केला आहे। आपशिंगे तालुका कोरेगाव येथे शिक्षकांची बदली स्थगितीच्या मागणीसाठी रास्ता रोको। जनतेच्या रेटानंतर शिक्षक बदलीचा निर्णय स्थगित। कोरेगाव तालुक्यातील आपशिंगे येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील विद्यालय अहमदपूर संचलित हायस्कूल मधील सहशिक्षक एस माने यांची अवेळी करण्यात आलेली बदली तत्काळ स्थगिती करण्यात यावी, अशी मागणी करत विद्यार्थी व पालकांनी रास्ता रोको केला। जनतेच्या रेटानंतर शिक्षक एस माने यांच्या बदलीचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे। देऊर तालुका कोरेगाव येथे पोलिसांच्या गाडीने पंचायत समितीच्या वाहनाला मागून दिली जोरदार धडक। देऊर तालुका कोरेगावतील दोरकस्तीजवळ पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीने कोरेगाव पंचायत समितीच्या बोलेरो वाहनास पाठीमागून जोरदार धडक दिली। यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे। अपघात झालेले दोन्ही वाहने हे सरकारच्या मालकीचेच आहेत। दोन्ही वाहनांचे झालेले नुकसान हे जनतेचेच नुकसान आहे। वनवे रोखण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज। वन विभागासह स्थानिक नागरिकांचा सहभाग महत्वाचा। वनवे लावणाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज। डोंगरांना लावल्या जाणाऱ्या वनांमुळे औषधी वनस्पती, दुर्मिळ कीटक, जनावरांच्या चाऱ्याचे मोठे नुकसान होत असते। याला आळा बसण्यासाठी वन विभागाबरोबरच स्थानिक नागरिकांचा यामध्ये सहभाग महत्वाचा आहे। वनवे रोखण्यासाठी जनजागृती व सामूहिक प्रयत्नांची गरज आहे। त्यामुळे निसर्ग सौंदर्य टिकून राहण्यास व वन संपदेचे रक्षण होण्यास मदत होणार आहे। कराड ते कृष्णा पुलावरून युवतीची नदीत उडी। कराड विटा मार्गावरील नवीन कृष्णा पुलावरून एका युवतीने गुरुवार दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळी 11च्या सुमारास नदीत उडी घेतली। या घटनेनंतर पुलावर बघ्यांची गर्दी झाली होती। युवतीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे, मात्र युवती सापडली नाही। लोणंद येथे खंडणी न दिल्याने तरुणावर चाकू हल्ला। खंडणीस नकार दिल्याने योगेश दत्तात्रय पवार व 23 राहणार बावडा तालुका खंडाळा याच्यावर वाठार कॉलनी तालुका खंडाळा येथे दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11:30 सुमारास चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला। या घटनेमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। मेड इन सातारा बॅग्स। सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग। संपर्क 9594 415 115। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड। शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका, सातारा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।